हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत गरमागरम कुरकुरीत अशी मक्याची भजी। आपण कांद्याची, बटाट्याची आणि पालकाची भजी ही तर नेहमीच बनवतो, पण तुम्ही एकदा अशा प्रकारे मक्याची भजी ही नक्की बनवून बघा, कारण की ही चवीला खूपच छान लागतात। चला तर मग ही स्वादिष्ट चविष्ट अशी भजी कशी बनवायची ते आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बघूया। हे बघा, इथे मी भजी बनवण्यासाठी फ्रेश अशी 1 वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहे। आता आपण ते मिक्सर ग्राइंडरला थोडेसे जाडसर असे वाटून घेऊया। हे बघा, इथे मी हे जाडसर असे वाटून घेतलेले आहे। आपल्याला याची खूप बारीक अशी पेस्ट अजिबात बनवायची नाहीये, थोडेसे जाडसरच राहतील आणि हे दाणे मोडतील इतपतच आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहे। हे बघा, इथे मी सर्व दाणे हे जाडसर असे वाटून घेतलेले आहे। आता यामध्ये टाकण्यासाठी आपण एक ठेचा तयार करून घेऊया। यासाठी इथे मी 4-5 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे अद्रक आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आणि याचा एक ठेचा तयार करून घेतला आहे। 1 वाटी मक्याच्या दाण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ वापरलेले आहे। आता यामध्ये आपण तयार केलेला ठेचा, त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेऊया। आता हे पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया। इतर भजी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण पीठ तयार करतो त्याच प्रकारचे पीठ आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपले हे पीठ छान असे मिक्स करून झालेले आहे। ही भजी बनवण्यासाठी तुम्ही बेसन पीठ ऐवजी कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता, त्यामुळे ही भजी खूप छान कुरकुरीत अशी तयार होतात। आता यामध्ये आपण चिमूटभर सोडा घालून घेतलेला आहे। आता आपण हे पीठ छान असे फेटून घेऊया। गरमागरम भजी म्हटली की त्याबरोबर मिरच्या या येणारच। इथे मी काही मिरच्या तळून घेणार आहे। गरम तेलामध्ये आता आपण या मिरच्या तळून घेणार आहोत। तळण्यासाठी या मिरच्या मी सुरीच्या साहाय्याने मधोमध कट करून घेतलेल्या आहेत। इथे आपल्या या मिरच्या छान अशा तळून झालेल्या आहे। आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गरम असतानाच त्यावर आपण थोडेसे मीठ टाकून या मिरच्यांना चोळून घेऊया। आता आपल्या मिरच्या तर तयार झालेल्या आहे। आता आपण भजी तयार करण्यास घेऊया। तेल अगदी कडकडीत असे गरम झालेले आहे। आता यामध्ये आपण ही भजी तयार करून घेऊया। मक्याची दाणे हे न वाटता जर आपण त्याचे भजे बनवले तर अशा प्रकारे गरम तेलामध्ये भजी सोडल्यानंतर ती दाणे फुटू शकतात आणि त्यामुळे तेल हे अंगावर उडण्याची शक्यता असते। त्यामुळेच आपल्याला हे दाणे थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपले हे भजे छान असे कुरकुरीत होण्यास सुरुवात झालेली आहे। मीडियम फ्लेमवर आपण आता हे तळून घेत आहोत। सुरुवातीला हाय फ्लेम आणि सर्व भजी टाकून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर आता आपण हे तळून घेत आहोत। हे बघा, इथे आपले हे लालसर होईपर्यंत हे भजी आपण तळून घेतलेले आहे आणि या आवाजावरूनच या भज्यांचा कुरकुरीतपणा तुम्हाला लक्षात येत असेल। बघता क्षणी खाण्याची इच्छा ही प्रत्येकाचीच होते, कारण की आजकाल पावसाचे दिवस चालू आहे आणि अशा पावसामध्ये गरमागरम अशी भजी खाण्याची मजाच काही वेगळी असते। आपली ही भजी इथे तयार झालेली आहे। आता उरलेल्या पिठाचीही मी इथे सर्व भजे तयार करून घेणार आहे। चला तर मग तुम्हीही अशा प्रकारे गरमागरम कुरकुरीत अशी मक्याची भजी बनवून बघा आणि ती कशी बनली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि
हेल्दी रहा.